नमस्कार, मी कांचन सावंत आपल्या कांची स्टॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. गेले 2 पार्टमध्ये मी 10 ते 19 वयोगटातल्या किशोरवयीन मुला-मुलींचे शारीरिक बदल याविषयी थोडीशी माहिती दिली होती. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलं होतं की मुलांच्यात काय काय बदल होतात. त्याची पुन्हा एकदा उजळणी म्हणून सांगते की 10 ते 19 वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्यात दाढी मिशा येणे, आवाज घोगरा होणे, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, त्याच्यानंतर प्रजनन क्षमता वाढीस लागणे, शरीरामध्ये पुरुषबीज तयार होणे, त्याच्यानंतर खांदे रुंदावणे, काखेत केस येणे, लघवीच्या जागेवरती केस येणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या लघवीच्या जागेतनं पांढरा चिकट पदार्थ, वीर्य हा बाहेर पडणं, हे सगळे शारीरिक बदल आपण गेली 2 पार्टमध्ये घेतले होते. आज पुन्हा त्याची थोडक्यात मी उजळणी केली आणि पुढच्या विषयाला मी सुरुवात करते. हे 10 ते 19 वयोगटातली मुलं आहेत. मुलं मुली म्हणूयात आपण. मुला मुलींच्या ज्या मुला मुलींचे जे प्रश्न असतात ह्या वयोगटातले, तर त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण हा आजचा विषय ठरवला आहे. तर ह्याची मुळापाशी गेलं तर त्याचं एक संकल्पना आहे की सर्वात प्रथम ह्या मुलांना प्रजनन म्हणजे काय हे समजून सांगायला पाहिजे. पुन्हा एकदा मी असं म्हणते की हा जो विषय आहे तो पालकांनी आपल्या मुलांना व्यवस्थित रित्या जर मार्गदर्शन आणि खेळकरप्रमाणे सांगितला तर मुलांना बरंच त्याच्यातली माहिती मिळू शकते आणि त्यांच्या मनातली ह्या विषयाची जी भीती आहे ही भीती नष्ट होऊ शकेल. आपला ह्या व्हिडिओ तयार करण्यामागचा हा मेन उद्देश मी तुम्हाला सांगितलेला आहे की आपल्या शरीराची ओळख ही त्यांना मुख्यत्वे करून देणे हा या व्हिडिओ मागचा मुख्य उद्देश आहे. आता हा प्रजनन म्हणजे काय? आपलं शरीर जे आहे म्हणजे केसापासून जे पायापर्यंत या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात. जेव्हा आपण आईच्या पोटात असतो तेव्हा आपल्याला आईकडनं सगळे अवयव मिळालेले असतात. हात, कान, नाक, डोळे सगळे, आतील अवयव, बाहेर अवयव, ह्या सगळ्या अवयवांची कार्य मूल जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याची कार्य ही सुरू होतात. मग उदाहरणार्थ मूल ते बघायला लागतं, कानाने ऐकायला लागतं, हातपायांची हालचाल व्हायला लागते, त्याच्यानंतर त्याची भूक त्याला समजते, रडणं वगैरे, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत शारीरिक क्रिया त्या त्याच्या सुरू होतात आणि सगळ्या अवयवांची कार्य ही व्यवस्थितरित्या पार पाडायला लागतात. उदाहरणार्थ डोळे असतील तर डोळ्यांनी ते मूल पाहायला लागतं, त्याच्यानंतर हळूहळू ते चालायला लागतं. तर हे सर्व अवयव जे आपले कार्यान्वयत असतात त्यातला एक अवयव असा आहे की त्याचं कार्य हे वय वर्ष 10-12 वर्षाच्या नंतर सुरू होतं. मग तो कुठला अवयव आहे तर आपल्या शरीरातली प्रजनन संस्था. आता तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल की आपल्या शरीरामध्ये जसे सगळे अवयव असतात तसेच काही अशा संस्था असतात की त्या संस्था आपल्या शरीराचं कार्य हे व्यवस्थितपणे पार पाडत असतात. उदाहरणार्थ श्वसन संस्था. श्वसन संस्थेचं कार्य काय आहे की बाहेरचा हवा म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेणे नाकावाटे आणि तो आपल्या हृदयाला पोचवणे आणि रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग करणं आणि जी अशुद्ध हवा आहे ती बाहेर टाकणं, हे झालं श्वसन संस्थेचं कार्य. त्याच्यानंतर आपली पचन संस्था आहे. पचन संस्थेचं कार्य काय? शरीरात घेतलेलं अन्न आहे त्याच्यावरची प्रक्रिया केली जाते. चांगला भाग आहे तो त्याचं रक्त तयार होतं, काही जे पोषक द्रव्य असतात त्यातले ॲब्झॉर्ब केले जातात आणि ते शरीराच्या वाढीस त्याचा उपयोग होतो आणि जे अनावश्यक आहे ते आपले टॉयलेट म्हणजे संडास आणि लघवी वाटे बाहेर फेकले जातात. ह्या अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर रक्ताभिसरण संस्था आहे. रक्ताभिसरण संस्थेचं कार्य काय आहे की रक्ताचं अभिसरण केलं जातं आणि त्याचा उपयोग शरीराच्या वाढीस, म्हणजे ह्या सगळ्या संस्थांचा मुख्य उद्देश काय आहे की जेणेकरून आपल्या शरीराची चांगल्या प्रकारे वाढ झाली पाहिजे. तर ह्याच्यातलीच एक जी संस्था आहे ती म्हणजे प्रजनन संस्था. आता प्रजनन संस्थेचं कार्य काय आहे की प्रजनन याचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. प्रजनन म्हणजे काय? रिप्रोडक्शन.
इंग्लिशमध्ये याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. म्हणजे एकापासून दुसरी तसाचे तसं वस्तू सजीव तयार करणे, बरोबर की नाही. आता रिप्रोडक्शन म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर काय येतं की मशीनद्वारे ज्या वस्तू तयार होतात त्याला आपण नेहमीच्या भाषेमध्ये प्रोडक्शन असं म्हणत असतो. पण हे रिप्रोडक्शन प्रजनन म्हणजे काय, तर एका सजीवापासून दुसरा सजीव तयार करणं. तर हे प्रजनन फक्त सजीव प्राण्यांमध्येच चालतं. आता सजीव प्राणी कुठले आहेत हे तुम्ही लहानपणापासून शिकलेले आहात की कोणाला सजीव म्हणायचं आणि कोणाला सजीव म्हणायचं नाही. तर ज्यांची हालचाल होत नाही, ज्यांच्यात प्राण नसतो, असे जे वस्तू आहेत निर्जीव ज्याला आपण म्हणतो, की ह्या निर्जीव सगळे असजीवमध्ये येतात. आणि जे सजीव म्हणजे ज्यांना श्वास आहे, ज्यांना काय म्हणतात, चालता येतं, बोलता येतं, ह्यांना सगळ्यांना सजीव बोलले जाते. हे जे 2 कॅटेगरी आहेत, प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जे सजीव प्राणी आहेत त्यांचं हे प्रजनन होत असतं. तर हे प्रजनन कुठल्या माध्यमाद्वारे होते. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं, पक्षी असतात, ते पक्षी अंडी घालतात आणि त्याच्यातनं दुसरा पक्षी तयार होतो. प्राणी असतील तर ते प्रत्यक्ष दुसऱ्या प्राण्याला तसाच जन्म देतात आणि दुसरा प्राणी जन्माला येतो. त्याचप्रमाणे झाडांचं प्रजनन कसं होतं की झाडांना फुलं येतात, फुलांमध्ये पुंकेसर असतात, बारीक बारीक कण असे, किंवा फळांमध्ये बिया असतात. वाऱ्याने त्या इकडे तिकडे पडल्या जातात आणि तिथे दुसरं झाड तयार होतं. तर अशा प्रकारे सजीवांचं हे प्रजनन होत असतं. तसंच माणूस पण हा एक सजीव आहे, बरोबर. आणि ह्या माणसाचं प्रजनन कसं होतं, तर प्रत्यक्ष मूल जन्माला घालणं, बरोबर की नाही. आई आपल्याला जन्म देते, याचा अर्थ काय, ती आपल्यासारखाच दुसरा सजीव तयार करते. तर ही जी प्रक्रिया आहे, प्रत्येक सजीवांची दुसरा सजीव म्हणजे प्रजननाचा ठराविक कालावधी असतो. तर माणसामध्ये जर बघितलं गेलं तर 9 महिने आपण आईच्या पोटात असतो आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आपला जन्म होतो आणि हळूहळू मग आपला पुढे विकास होतो. तर ही जी प्रक्रिया आहे, मूल जन्माला घालणं, ह्याला प्रजनन असं म्हणतात. आणि हे काम आपल्या शरीरामध्ये प्रजनन संस्थेकडे दिलेलं आहे की त्याचा मुख्य उद्देश काय, की प्रजनन म्हणजे दुसरा सजीव तयार करणं. तर ही तुम्हाला संकल्पना समजली असेल तर मी पुढं जाते. तर ह्याचं मुख्य कार्य आपण 4-4 वेळा बघतोय की मूल जन्माला घालणं. तर हे कशा प्रकारे होतं, तर आपल्या समाजामध्ये 2 व्यक्ती आहेत ज्यांना आपण स्त्रीलिंग आणि पुल्लिंग म्हणतो. कुठलाही सजीव तयार होताना ते एक स्त्री बीज लागतं आणि पुरुष बीज लागतं. स्त्रियांच्या शरीरात स्त्री बीज असतं आणि पुरुषांच्या शरीरात पुरुष बीज असतं. ह्या दोघांचा संयोग झाला की तिथे नवीन सजीवाची निर्मिती होते. हे झालं शास्त्रीय भाषेमध्ये. मग आता हे कशा पद्धतीने केलं जातं, तर त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध येतात तेव्हा पुरुषातलं पुरुषबीज हे स्त्रीच्या शरीरात फेकलं जातं आणि तिथे ते बीज रुजलं जातं आणि तिथे बाळ तयार होतं. तर अशा प्रकारे हे प्रजनन सजीवांमध्ये म्हणजे माणसामधलं प्रजनन हे या पद्धतीने केलं जातं. तर आता किशोरवयीन मुलांमध्ये जेव्हा मी सुरुवातीला म्हटलं की जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याचे सगळे अवयव कार्य करायला लागतात. पण एक अवयव असा असतो की ज्याचं कार्य हे ठराविक वयानंतर म्हणजे 10-12 वर्षानंतर सुरू होतं आणि तो अवयव म्हणजे लैंगिक अवयव, ज्याला प्रजनन संस्था ही जोडलेली आहे आणि त्या माध्यमातून हे प्रजननाचं कार्य होत असतं. मग ह्यांच्यामध्ये जे स्त्रीबीज आणि पुरुषबीज असतात तर ते एकत्र येऊन सजीव तयार करण्याची ही प्रक्रिया होते. आणि 10-12 वर्षानंतर जेव्हा मुलीला मासिक पाळी येते त्याचा अर्थ असा होतो की आता तिचं शरीर मूल जन्माला घालण्यासाठी सक्षम आहे. तसंच मुलांच्यामध्ये सुद्धा असं होतं की जेव्हा हे शारीरिक बदल व्हायला लागतात, पुरुषबीज तयार व्हायला लागतं, तेव्हा पुरुष आणि स्त्री एकत्र येऊन ते मुलाला जन्म देऊ शकतात. तर थोडक्यात मी ह्या प्रजनन याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली की जेणेकरून आपल्या शरीरात कुठली संस्था किंवा कुठला अवयव काय काम करतो
ह्याचं मार्गदर्शन मुलामुलींना होईल. आणि ह्या सगळ्या अवयवांचा मेन कंट्रोल हा मेंदूकडे असतो. मेंदू जशी आज्ञा देतो तसेच आपल्या शरीरातले सगळे अवयव हे कार्य करत असतात. त्याप्रमाणे प्रजनन संस्थेचं सुद्धा कार्य केलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आत्ता मी आपल्यासमोर हा विषय मांडला, प्रजनन हा विषय. फक्त मी कन्सेप्ट समजून सांगितली की किशोरवयीन मुलांमध्ये किंवा सजीवांमधलं प्रजनन कशा पद्धतीने होतं. तर साहजिकच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कॉन्शियस टॉक या यूट्यूब चॅनलवर कमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.